सकाळ सकाळी सावकार डायरेक्ट गाडीला 2 केंड लटकून आलता माझ्याकडे. तेवढ्यात मला पलीकडे आपले फॉलोअर्स दिसले, ते लांबून हात करीत होते. म्हणलं ओके टाटा बाय बाय, म्हणलं सुखाने जा घरी. नंतर त्यासोबत बसलो आणि आपण आलो पंपावर आलो. त्याला म्हणलं आता तू काय कर, म्हणलं ट्रॅक्टरला डिझेल देऊन ये, मी तो पोल्ट्री मधलं काम आवरितो. मी काम आवरिलं आणि इथं झाडा निघलो होतो. मी एक कैरी ठेवली होती, पण आता काय माहिती कोणतरी कैरीच गायब केली. मग म्हणून डायरेक्ट झोपलो मी सावलेलं तिथं, मी आणि माझा चुलत भाऊ. तेवढ्यात गडी आला, म्हणला चल ना, म्हणला किती वेळ झालं, म्हणलं थांबलोय मी. अरे म्हणलं येडाय काय, आताच तुझ्यासोबत आलतो. ते म्हणलं चलला का रानातून जाऊन येऊ चक्कर हाणून. कशात काय चक्कर हाणाय गेलो, धंद्याने बसले ट्रॅक्टर. म्हणलं बस इथं, म्हणला हे आपल्याला 10-15 मिनिटं ते जेवाय गेला आपला भाऊ, तवर आपल्याला एवढं पेरायचंय. म्हणलं बरं. मग तिथून निघलो तर आम्ही आलतो जांभळ खायला. गेले गेले सावकारला लय मोठे जांभळ सापडले, दाखवत होता तवर तुम्ही घेतले त्याच्या हातातले. मग काय घेऊन जांभळ खायला सुरुवात डायरेक्ट. भूक पण लागली होती. रानात गेल्याच्या नंतर कधी बी बाई भूक लागती एकदम डेंजर. मग म्हणलं थांब आता, म्हणलं मी झाडावर जातो, म्हणलं झाडावर जाऊन खाण्यात जरा मजा वेगळी असती. मग काय चांगले चांगले जांभळ जाऊन वर जाऊन खाल्ल्यानंतर तेवढ्या सावकारला जास्त जांभळ सापडले होते. त्याला म्हणलं दिले, मोठ्या मनाने गाड्यांनी दिले जांभळ. म्हणलं मंडळ आभारी आहे, म्हणलं असंच देत राहा काही बी.